सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी आगामी येणारा सणोत्सव लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विटा पोलीस सज्ज झालेत। आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर विटा शहरात विटा पोलिसांनी रूट मार्च काढण्यात आला। या विटा पोलीस ठाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक, मायनी रोड, लेंगरे रोड, खानापूर रोड, कराड रोड या मार्गावरून हा रूट मार्च काढण्यात आला। यावेळी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे म्हणाले की होळी व धुलीवंदन हा सण साजरा करताना शांततेत पार पाडावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडावी, तसेच रंगपंचमी लक्षात घेत अनोळखी व्यक्तींच्या अंगावर रंग टाकू नयेत। कोणत्याही पद्धतीचे रस्त्यावर रंगपंचमी दिवशी वर्गांनी जबरदस्तीने गोळा करू नयेत। शालेय विद्यार्थी यांच्या अंगावर रंग टाकू नयेत। महिलांच्या अंगावरही रंग टाकू नयेत। दुचाकीवरून पुगळा काढून सुसाट वेगाने गाडी चालवू नयेत व गाडीवरून रंग टाकू नयेत। अश्लील गाणी वाजवल्यास कारवाई होणार। रंग भरून फुगे अंगावर टाकू नयेत। तसेच धुलीवंदनाच्या दिवशी मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी कारवाई केली जाईल। कोणीही कायदा हातात घेऊ नये। कायदा हातात घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल। येणारे सर्व सणोत्सव शांततेत पार पाडावेत, असं आवाहन विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।